पहिला पाऊस. पहिल्या पावसाचं आगमन. आकाशातून जमिनीवर येणाऱ्या पाण्याचा पहिला थेंब. हा अनुभव प्रत्येकाच्या मनाला एक अनोख्या आनंदात बुडवतो. आकाशात काळ्या ढगांनी जमिनीला आच्छादून टाकलं आणि पहिला थेंब जमिनीवर पडला. त्यानंतर मातीच्या सुगंधाने भरून गेलेली हवा ही ताजेतवानी करणारी असते. काहीतरी नवीन सुरू होणार याची ती जाणीव करून देते. लहान मुलांची उत्सुकता, पावसाच्या थेंबांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं झळाळतं हास्य, मोठ्यांच्या चेहऱ्यावरची शांतता, पावसाची गाणी ऐकत बसलेले, चहा कॉफीचा आस्वाद घेत प्रत्येक जण त्या पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. पहिल्या पावसाचा स्पर्श काही जणू नवीन उमेद घेऊन येतो आणि असेच सांगतो की काहीतरी नव्याने जन्म घेतोय. मातीचा सुगंध, फुलाचं बहरणं, पानांची हिरवाई आणि आपण सगळे त्या अनुभवात बुडून जातो. शेतकऱ्यांसाठी तर हा पाऊस म्हणजे नवीन आशा, नवीन सुरुवात. पावसाचं पाणी त्यांच्या मेहनतीला एक नवीन दिशा देतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या श्रमाचं मोल झालं असं समजावं. प्रेमिकांसाठी पाऊस म्हणजे तर रोमॅन्टिक क्षणच. ते एक वेगळाच आनंद. एका छत्रीखाली एकत्र चालण्याची मजा, एकमेकांच्या जवळ येण्याची ती छोटीशी संधी. पाऊस त्यांच्या नात्यात नवीन रंग भरतो. निसर्गातले प्राणी पक्षी सुद्धा ह्या पावसाच्या पाण्याचं स्वागत करतात. पाण्यावर तयार होणाऱ्या तरंगांमध्ये आपली गाणी गाणाऱ्या पक्ष्यांचा गोड आवाज आणि पाण्यात डुबकी मारणारे मासे, सगळं काही जिवंत वाटतं. शहरातला पाऊस सुद्धा तितकाच मोहक असतो. धुळीने भरलेले रस्ते स्वच्छ होतात. इमारतीवरून वाहणारा पाऊस शहराला नव्या उत्साहाने भरतो. माणसाचं धावपळ करणं, पावसांच्या थेंबांमध्ये हरवलेलं आणि त्या पावसातच सापडलेलं नवीन गतिमान जीवन हे अनोखेच. पावसातला खाण्याचा आनंद वेगळाच असतो. एक वेगळीच मेजवानी असते. गरमागरम भजी, चहाचा कप आणि रस्त्यावरची चटपटीत चवीची अशी पदार्थ आहा हा 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 पावसाचा आनंद द्विगुणित करतात. सगळं जणू काही त्या क्षणाचा आस्वाद घेतात, आनंद घेतात. लहानपणीच्या आठवणी आठवतात का हो? कागदांच्या नावाची शर्यत लावणे, पाण्याच्या डबक्यात उड्या मारणे, पावसाच्या त्या पाणी हे त्या गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण करून नव्या रूपाने घेऊन येतं. पाऊस हळूहळू कमी होतो, पण त्याचं अस्तित्व जणू कायम मनात बसून जातं. पहिल्या पावसाची ती आठवण कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. पहिला पाऊस प्रत्येकाच्या मनात घर करून राहणारा, त्याची आठवण कायमस्वरूपी आपल्या सोबत असते आणि त्याच पावसाची स्वागत करण्याची तयारी आपण नेहमी करतो. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असा सुंदर असा पाऊस पडत आहे. रात्रीचे जवळजवळ 12 वाजत आहेत आणि बघा, रस्त्यावर पाणी अक्षरशः वाहत आहे. हवेमध्ये एक आल्हाददायी अनुभव असा आलेला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना थोडासा दिलासाच दिलेला आहे. या निसर्गातील पावसामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ असा आवाज हा मनाला तृप्त करून जातोय. या पावसामध्ये न्हालेली ही वृक्ष रात्रीच्या लाईटमध्ये, प्रकाशामध्ये पण कशी स्वच्छ आणि हिरवीगार धून निघाली याचा एक अनुभव येतोय. उन्हामध्ये आपल्याला जी वृक्ष, ही जी झाडे दिसत आहेत, ही सावली देण्याचं काम करतात, पण आज ही वृक्ष कुठे ना कुठेतरी त्यांच्याही मनाला शांतता लाभत असेल की ज्या उकाड्यामध्ये मी 45 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करून
लोकांना सावली देत होतो, आज माझ्या तापलेल्या शरीरावर पावसाचा पहिला थेंब पडला आहे. म्हणून तर म्हणतात ना, पावसाचा पहिला थेंब हा खूप महत्त्वाचा असतो, तो आनंद देतो. बघा, हा सुरू असलेला पाऊस गेल्या 4 तासापासून असाच पडतोय, विजाही कडकडत आहेत. त्यात आज भारत पाकिस्तानचा मॅचही आहे. जणू काही आकाशामध्ये भारताच्या जिंकण्याचे फटाकेच वाजत आहेत. आणखीन रिझल्ट येणं बाकी आहे. भारताची स्थिती चांगली आहे, गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत आणि ह्या पावसामध्ये एक वेगळाच आस्वाद आपल्याला मेजवानीच भेटत आहे, ती म्हणजे भारत पाकिस्तान मॅचची. लोक घरात बसून मस्तपैकी मॅचचा आनंद घेत आहेत. तसेच बाहेर पडणारा हा पाऊस लोकांच्या आनंदाला द्विगुणित करत आहे. आज जर भारत जिंकला तर या पावसाची मजा द्विगुणितच होऊन जाईल. त्यामुळे टेन्शनचं कामच नाही. बघा, 1 नंबर असा हा पाऊस चालू आहे. या काचांवर, गाडीच्या काचावर पडणारा पाऊस, त्याची तीव्रता तुम्ही बघू शकता. मस्त असा हा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये माणसाचं मन प्रफुल्लित होतं आहे. लहानपणी लहान मुलं गाणे म्हणत होते, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. त्यावेळेस खूप पाऊस पडत असे, पण हळूहळू मराठी शाळांची जागा इंग्लिश शाळा घेत आहेत आणि मुलांना रेन रेन गो आवे अशी कविता शिकवली जाते. मराठी कवितांमध्ये आपुलकी होती, मराठी भाषेमध्ये अस्मिता, आपलीपणा होता आणि तोच आपलेपणा या पावसाला नेहमी बोलवत असे. ये रे पावसा तुला देतो पैसा. तो पाऊस पण त्या चिमुकल्यांची, बाबड्यांची आशा ऐकून येत असे. 4 दिवस कंटिन्यू पडत असे आणि हल्ली रेन रेन गो आवे म्हटल्यासारखं त्या पावसालाही समजलं की आपली माणसे आपली नाही राहिली. तो पण येतो आणि चालला जातो. आशा करूयात की यावर्षी तरी हा पाऊस आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून आपल्या इथले जलाशय हे चांगल्या प्रकारे भरले जातील. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये फायदा होईल, त्यांची पिकं चांगली येतील आणि जो काही दुष्काळाचा परिस्थिती ओढवली होती, ती दुष्काळाची परिस्थिती, ते संकट लवकरात लवकर दूर होईल अशी अपेक्षा करूया. आता या पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्या रोहिण्या संपत आलेल्या असतील, त्यानंतर श्रावण महिना येईल. श्रावणामध्ये पण पाऊसाने असाच जोर धरून पाऊस पडावा. त्यानंतर भाद्रपद महिन्यात गणपती येतील. गौरी गणेशचं स्वागतही पावसाने चांगल्या पद्धतीने व्हावं अशीच अपेक्षा या मनातमध्ये करतो. रस्त्याने थोडेसे काम चालू होते, त्यामुळे बघा पाण्याला कुठेच वाट नाही राहिली आणि असे बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. हे बघा कसं पाणी चाकाने उडते. रस्त्यावर कामं झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वीची कामे करायची महानगरपालिका विसरून जाते. हे बघा, इथे पण पाणी भरपूर प्रमाणात साचलेलं आहे, तुम्हाला दिसेल. हे बघा, आता गाडीचं चाक हे पाण्यातनं जाते. हे बघा, सगळं काचावर पाणी उडून आलेलं आहे. इतक्या जोरदार पद्धतीचा पाऊस झालेला असून सगळं पाणी तसंच रस्त्यावर साचत आहे. गार हवेमधला गारवा बघायचा आहे तर काचावर बघा कसं गार वातावरण झालेलं आहे. बाहेरचं टेम्परेचर थंड आणि आतलं टेम्परेचर थोडंसं गरम आहे गाडीमधलं, त्यामुळे तो फॉग जमा होतो. चला मंडळी, माझं घर तर जवळ येत आहे आणि मी घरी जाऊन मस्तपैकी मॅचचा अनुभव घेणार आहे. तुम्ही पण मॅचचा अनुभव घेतलाच असेल, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. नक्कीच मॅचचा अनुभव घ्या. भारत मॅच जिंकणार यात काही शंकाच नाही. शेवटी बाप तो बापच असतो आणि पावसाची मजा घ्या. या पावसाळ्यात झाडे लावा, खूप झाडे लावा. आपल्या लहान मुलांना, चिमुकल्यांना पण झाडे लावण्यासाठी प्रेरित करा. आपल्या शेजारच्यांना, पाजारच्यांना पण जरा झाडे लावायला तुम्ही बोलवा. त्यांनाही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करा. वेगवेगळी झाडे लावा. शक्यतोवर कडुलिंब, आंबा, पिंपळ, वड अशी मोठमोठाली झाडे लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली
पृथ्वी ही परत एकदा हिरवीगार होऊन आपल्याला या पृथ्वीवर गरमी होणार नाही आणि आपल्या पृथ्वीचा समतोल राखला जाईल. चला तर मंडळी, माझं घर जवळ येत आहे. आपण भेटूया परत कधीतरी अशाच एका प्रवासामध्ये, औरंगाबाद शहरात किंवा कुठेही जिथे जाईल तिथे. आता माझं घर जवळ आलं, मी आपली रजा घेतो. चला तर मग, बाय बाय, सी यू. आणि पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.